आशीर्वाद दिला नाही तर खात्यातून 1,500 रुपये परत घेणार, आमदार रवी राणांचं वक्तव्य. तर लाडकी बहीण योजनेबाबत मी गमतीनं विधान केलंय, रवी राणांचं स्पष्टीकरण. सरकारी पैसा रवी राणांच्या बापाचा आहे का? रवी राणा बेईमान माणूस. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. तर पैसे परत घेण्याची रवी राणांची भाषा उद्दामपणाची, जयंत पाटलांची टीका. लाडकी बहीण योजनेची डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी, निवडणुकीनंतर पात्र अपात्र ठरणार, निवडणुकीत पुढं करारांचा कार्यक्रम करूया, शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांचं वक्तव्य. सत्तेतले आमदारच म्हणतात योजनेतल्या अर्जाची स्क्रुटिनी करू, 10 लाख अर्जाचे 1 लाख अर्ज करायला हे वेळ लागणार नाहीत. आमदार महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचा हल्लाबोल. कोकणी माणसावर बोलताना स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीकडून अपशब्द. मुनव्वर फारुकी एका वक्तव्यानं वादाच्या भोवऱ्यात. मुनव्वर फारुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुनव्वर फारुकीची जीभ जास्त वळवायला लागली आहे, मालवणी हिसका दाखवावा लागेल. मुनव्वर फारुकीच्या वक्तव्यानंतर मनसे नेते आक्रमक. मुनव्वर फारुकीने कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरल्यानंतर मनसे आक्रमक. मुनव्वर फारुकीने माफी न मागितल्यास तुडवणार, मनसे प्रवक्ते योगेश चिलेंचा इशारा. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी, जरांगे भुजबळांना देखील बोलवावं. बैठकीत एकवाक्यता ठेवण्यास आमचं सहकार्य, शरद पवारांची भूमिका. पवारांच्या आवाहनाला मनोज जरांगेंचा विरोध. चर्चेला एकत्र बसण्याची गरज नाही, आरक्षण कसं द्यायचं हे सरकारला माहीत आहे, मात्र चालढकल सुरू आहे, मनोज जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगे यांच्यानंतर छगन भुजबळ यांच्या एकत्र चर्चा करण्यास नकार, आडमोठेपणानं मागणी करणाऱ्यांशी चर्चा कशाला, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. नाशिक शहरातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. मनोज जरांगे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय. आरक्षणाबाबत शरद पवारांशी माझी चर्चा, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी जे करता येईल ते करणार, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. वक्फ बोर्डावरून मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे सुपारीबाज मुख्यमंत्री शिंदेंचे. अकबर सय्यद, सलमान शेख कोणासोबत आहे बघा, फोटो दाखवत संजय राऊतांचा शिंदेंवर आरोप. राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधी मनसे आक्रमक. विदर्भ दौऱ्यात ताफा अडवल्यास तिथेच चोप देणार, मनसैनिकांचा इशारा. बाळासाहेबांच्या मुलाला काय धमक्या देता, अब्दालीला धमक्या द्या, 3 महिन्यानंतर आमचं सरकार आल्यावर बघून घेऊ, संजय राऊतांचं राज ठाकरेंना आव्हान. महायुतीत भाजपनं किती जागा लढायच्या आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचा अधिकार, सर्वाधिकार फडणवीसांना. कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती. सांगाल त्या ठिकाणी, म्हणाल त्या चॅनलवर मी तुमच्या उत्पन्न स्त्रोतावर चर्चा करायला तयार, फक्त चर्चासत्रामधून पळून जायचं नाही. सूरज चव्हाणांचं अंजली दमानी यांना प्रत्याह्वान. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेताच्या बांधावर जात महिलांशी संवाद साधला. अजित पवारांकडून लाडकी बहीण योजनेविषयी विचारपूस, तर मुख्यमंत्री शिंदेंकडून सोयाबीन शेतीची पाहणी. नाशिकमध्ये पेसा कायद्याअंतर्गत पदभरतीसाठी आदिवासी बांधव आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांचा रास्ता रोको. संतप्त आंदोलकांकडून भारती पवार चले जावच्या घोषणा. भाजपचे प्रशांत परिचारक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर. परिचालकांच्या शिष्टमंडळानं घेतली पवारांची भेट. प्रशांत परिचारक लवकरच निर्णय जाहीर करण्याची शक्यता. 10वी-12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. 21 फेब्रुवारीला 10वीची परीक्षा सुरू होणार, तर 12वीच्या परीक्षेला 11 फेब्रुवारीला सुरुवात. बांगलादेशमध्ये निदर्शनं करणाऱ्यांना हत्यारं जमा करावी लागणार. 19 ऑगस्टपर्यंत हत्यारं जमा करा, बांगलादेश सरकारच्या सूचना. नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी पुन्हा रडारवर. ईडीकडून पुन्हा राहुल गांधींना समन्स पाठवण्याची तयारी सुरू.